आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खूप स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. आत्मा नमस्ते सर्वांना. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. मला पूर्ण विश्वास आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जे जे हवं ते ते आपल्याला मिळवून देणारी ऊर्जा आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला अंतर्मनामधील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ऊर्जा आहे. तुम्हाला आरोग्य संपन्न व्हायचं आहे का? तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व विकास करायचा आहे का? तुम्हाला तुमचे नातेसंबंध छान करायचे आहेत का? तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये भरभराट हवी आहे का? तुम्ही जेथे जॉब करता, जेथे तुम्ही काम करता, ते कामाचं ठिकाण असं प्रसन्न, आनंदी आणि भरभराट देणारं तुम्हाला हवं आहे का? तुमच्याकडे येत असलेला पैसा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुरेपूर होतो आहे, भरभरून येतो आहे आणि बचतीमध्ये म्हणूया वाढ करायची आहे का? तर हो, तुमच्या अंतर्मनामध्ये जे जे काही येणार ते ते सगळं सगळं पूर्ण करण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा कोठे आहे? बाहेर आहे का? या बाहेर ब्रह्मांडामध्ये आहे आणि आपल्या आतमध्ये आहे. या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं आहे आणि आपल्या आयुष्यामधील सर्व सुखांना मिळवण्याची आपल्याच क्षमतेचा आपल्याला विकास करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा आहे आणि फक्त आपल्या स्वतःच्याच नाही, तर आपल्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. इतरांचा स्वतःचं तर दुःख कमी करायचंच आहे, इतरांच्या दुःखाचा भार कमी करणारी ही ऊर्जा या ऊर्जेसह आपल्याला एकरूप व्हायचं आहे. सर्व युट्यूबला जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. तुम्हाला जर याच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत म्हणजेच तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं असेल, या ऊर्जेचा योग्य उपयोग करून घ्यायचा असेल, टेक्निक शिकायचं असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली आहे. आपण मोठ्या प्रेमाने व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना गरज आहे, ऊर्जा हवी आहे, त्यांनी ग्रुपला मेसेज टाका. तुम्हाला रेकी दिली जाईल. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे फक्त इन्स्टिट्यूट नाही, तर एक परिवार आहे. हा परिवार तुम्हाला ऊर्जा स्वरूपामध्ये शक्य तेवढी मदत करण्यास कायम बांधील असेल. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 ही ब्रह्मांडीय ऊर्जा फक्त एवढं जरी म्हटलं ना, तरी अंतर असं हा ऊर्जेचा सोर्स सुरू होतो ना, ते ब्रह्मांड द्यायला लागतं. हो ना? तुम्हाला होतं असं सर्वांना? खूप छान. येस. मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि ही ऊर्जा कुठे आहे? अगदी नवीन सदस्य आहेत भरपूर, तर या नवीन सदस्यांना समजावं म्हणून आपण 5 मिनिटामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा काय म्हटलं आहे मी? ब्रह्मांडीय ऊर्जा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या प्राण ऊर्जेच्या, ज्या प्राणशक्तीच्या, ज्या जैविक ऊर्जेच्या असण्याने तुम्ही आणि मी आता जिवंत आहोत. हा तो श्वास, ही ती ऊर्जा आणि हीच ऊर्जा या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि हीच ती ऊर्जा, हिला वैश्विक ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी सुद्धा म्हटलं जातं. कारण कारण तुम्हाला माहिती आहे, जो श्वास मी माझ्या माझ्या शेगावला बसून घेत आहे, तोच श्वास या महाराष्ट्रामध्ये, तोच या देशामध्ये, तोच
आपल्या खंडामध्ये आणि एवढंच नव्हे तर पृथ्वीवरील प्रत्येक सजीव व्यक्ती हाच श्वास घेतो आहे आणि जिवंत आहे. असं कुठं आहे का की आफ्रिका खंडातील व्यक्तीला वेगळा श्वास मिळतो आहे ब्रह्मांडाकडून, त्यांना प्राण ऊर्जा वेगळी आहे आणि आपल्याला वेगळी आहे, असं कुठे आहे का? नाही. आणि म्हणून या विश्वामध्ये असलेली एकच ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, हीच ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. हो हो, तुम्ही जो श्वास घेत आहात, आपण जो श्वास घेत आहे, ज्या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा आपण घेत आहे, या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करण्याचं टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे. कोठेही अंधश्रद्धा नाही, कोठेही बुवाबाजी नाही, कोठेही भूत प्रेत बाधा आत्मा याच्यासोबत काहीच संबंध नाही आहे. आणि जादू बिदू तर काहीच नाही आहे. जे काही आहे ते विज्ञान आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा वापर करायचा हे शिकणे, हे टेक्निक शिकून घेणे नव्या युगानुसार म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे. आणि हेच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं जातं. तुम्हाला माहिती आहे का की या प्राणशक्तीचा वापर केल्यामुळे आतापर्यंत आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये मला तरी नाही वाटत की या बाहेरच्या जगामध्ये एखादा आजार आहे की त्यावर आम्ही रिझल्ट घेतला सांगायला नाही अजून. ओके, म्हणजे जेवढे जेवढे लोक आले प्रत्येकाने एक वेगळा अनुभव घेतला आहे ऊर्जेसोबत एकरूप होऊन. बाहेरच्या भौतिक जगामध्ये तर अनुभव घेतलेच आहे, पण स्वतःला आरोग्य संपन्न करण्यासाठी ऊर्जेनी खूप खूप मदत केली आहे प्रत्येक सदस्यांना. काय हवं आहे, कुठला आजार हवा आहे, आता तर असं झालेलं आहे की एखाद्याने सांगावं एखादा आजार, मॅडम इथं रिझल्ट येऊ शकतो का, आणि आम्ही म्हणावं येस आमच्याकडे हा अनुभव आहे. अशी परिस्थिती आहे. किती आभार मानायचे त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे, किती आभार मानायचे, फक्त आभार मानायचे बस. आता शब्द नाही आहेत. एवढं या ब्रह्मांडाने भरभरून आम्हाला दिलं आहे. आम्ही या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर कसा करायचं हे टेक्निक शिकलो आहे. माझी आजी पणजी, त्यांना नाही मिक्सर मिळालं होतं चालवायला. मिळालं होतं का? नाही. ते पाट्यावर त्यावर भाजीचं सारण तयार करायच्या, वाटण तयार करायच्या. खूप सारी मेहनत लागायची, काम तेच करायच्या, खूप सारी मेहनतही लागायची आणि वेळही लागायचा. आता मात्र नव्या टेक्निक मध्ये आम्हाला या टेक्नॉलॉजीनी मिक्सर दिला आहे. एकाच वेळेस मिक्सरवर कणिकही मळल्या जाते आणि भाजीचं वाटणही तयार होते. होते की नाही क्षणार्धात सर्व. बरोबर, मेहनतही कमी लागते, आम्ही मोबाईलवर छान बोलतो पण आणि दोन्ही हातही चालवतो. ओके, असंच होते. काय झालं आहे नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे आपला वेळ वाचला, आपली मेहनत वाचली आणि काम त्वरित झालं. आध्यात्मिक ऊर्जा, या ऊर्जेचा अगदी अथर्व वेदापासून उपयोग केला जात आहे. या ऊर्जेचा उपयोग आपल्या सर्व संत महात्मे, साधू संत महात्मे सर्वांनी केला आहे. 7 चक्रांचं टेक्निक त्यांनी आपल्याला शिकवलं आहे. अनेक साधू संतांनी हिमालयामध्ये जाऊन साधना केलेली आहे. मग पूर्वीच्या काळी जसं मी सांगितलं माझी आजी पणजी त्या पद्धतीनं करायच्या, तेव्हा हिमालयामध्ये जाण्या एवढा आणि साधना करण्या एवढा वेळ होता. आयुष्यमान खूप मोठं होतं. आपल्याकडे आयुष्यमानही लिमिट मध्ये आहे. किती? 60, 70, 100 वर्ष प्रत्येकाकडे, असं म्हणूया. ओके, सरासरी 100 वर्ष आपण प्रत्येक जण जगतो आहे, पण तरीही 100 वर्षामध्ये किती साधना करू हे सांगता येत नाही. म्हणून नव्या टेक्निकचा वापर करूया आणि ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे आपल्या मेहनतमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये वेळ वाचली आहे, तसाच या आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला पटकन प्रगती करायची असेल
तर आपल्या क्षमतांचा विकास करायचा असेल तर नव्या टेक्निकचा उपयोग आपल्याला करावा लागेल. आणि या टेक्निकचा उपयोग केल्यामुळे आपण लवकरात लवकर आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा करूया आणि या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या मनाच्या आजारासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्य दुरुस्तीसाठी कसा करायचा हे टेक्निक शिकून घेणार आणि हे टेक्निक आपल्याला आरोग्य संपन्न बनवणार, मनाला मनशांती देणार आणि मनशांती जशी जशी मिळत राहील तसं तसं विचारांमुळे निर्माण होणारे जे 80% आजार आहेत त्यावर आपण ताबा घेणार. कारण या जगामध्ये जेवढे आजार आहेत या आजारांपैकी 80% आजार हे विचारांमुळे निर्माण होतात असं सायन्स सांगते. 10% आजार खरे आजार आहेत आणि उरलेले अधिक 10% आजार कुठं काही व्हायरल होतं, कुठं काही लागतं, खरचटतं, अपघात होतो, अशा प्रकारचे आहे. मग आपण 90% आजारावर आपल्या हिलिंगने, आपल्या विचारांनी ताबा मिळवू शकतो. आणि म्हणून आम्ही सांगतो या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुळा, आरोग्य संपन्न व्हा, तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळवा. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुळा आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट आणा. काय हवं काय आहे तुम्हाला, काय इच्छा काय आहे तुमची, तुमची जी इच्छा असेल ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्या विचारांमध्ये आहे. जो विचार तुम्ही छान करू शकता ते तुम्ही घडते. तुम्हाला माहितीये का, आपला शरीर, आपण जो विचार करते तो स्त्राव निर्माण करत असतो. आपण चांगला विचार केला तर आपोआप आनंदाचे, चांगले त्याच गोष्टी क्रिएट करणारे स्त्राव आपल्या क्रिएट करता येतात. आपलं शरीर स्वतः क्रिएट करते. आपण असं म्हणूया आपल्या शरीरामध्ये असलेल्या ग्रंथी ते स्त्राव निर्माण करते. म्हणजेच काय, आपण आपल्या क्षमता स्वतः निर्माण करत असतो. मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे ते मिळवण्याची क्षमता माझ्या आतमध्ये आहे. आणि माझे जर का 7ही चक्र बॅलन्स आहेत तर मला जे हवं ते सहजतेने मिळवू शकते. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आपले 7ही चक्र बॅलन्स होतात. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा 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 याचा अर्थ फार वेगळा वेळ स्वतःसाठी काढा असं नाहीये बरं का. आपण सर्व महिला मंडळ स्वयंपाक करत असतो, करतो. आणि खरं सांगा, स्वयंपाक करता करता जर आम्हाला साधना करता आली तर कोणाकोणाला आवडेल. मी स्वयंपाक करते आहे आणि स्वयंपाक करता करता मला साधना करायची आहे आणि स्वयंपाक करता करताच मला स्वतःला आरोग्य संपन्न करायचं आहे, माझ्या कुटुंबाला आरोग्य संपन्न करायचं आहे. ओके. ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे आणि जे हाताने कपडे धुतात त्यांना जर आपले कपडे धुता धुता, म्हणजेच काय, जर कोणतंही दैनंदिन काम करता करता जर मला ऊर्जेचा उपयोग करता आला आणि मला आरोग्य संपन्न होता आलं तर आवडेल ना? नक्कीच आवडेल. बघा, बाकी टेक्निक तर नंतर सांगेल, पण एवढं मात्र मी नक्की मोठ्या प्रेमाने सांगेल महिला मंडळांना विशेष, भगिनींनो, आपण स्वयंपाक करत असताना जो विचार क्रिएट करतो तो प्रभाव आपण तयार करत असलेल्या अन्नावर पडतो. बरोबर? येस. आणि तीच एनर्जी क्रिएट होते आणि तुम्ही चिडचिड करत स्वयंपाक करा, आपोआप घरी भांडण होणार.
बघा सगळ्यांनी हो म्हटलं आहे की नाही? मग तेच जर का आपण ऊर्जा देत स्वयंपाक केला तर, तुम्ही केलेल्या स्वयंपाकाला जर तुम्हाला फक्त 30 सेकंद ते 1 मिनिट ऊर्जा द्यायला लागतो आणि ती ऊर्जा दिल्यानंतर तुम्ही केलेला स्वयंपाक रुचकर आणि आरोग्य प्रदान करणारा झाला तर, आणि मला असं वाटतं की रेकी शिकत असलेल्या प्रत्येक महिलेने याचा अनुभव घेतला आहे ना. आमचं महिला मंडळ आता खूप मोठ्या प्रेमाने छान सांगते मॅम. आता माझा स्वयंपाक आहे ना, माझ्या स्वयंपाकामध्ये चूकच होत नाही किंवा आमच्या हातून मीठ कमी जास्त होतच नाही. माझा स्वयंपाक आता रुचकर होतो. तर हो, तो रुचकर स्वयंपाक जर तुम्हाला सहजतेने करायचा असेल तर या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि सगळ्या टेक्निक शिकून घ्या. फक्त आणि फक्त नजरेमधून तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा ऊर्जावान जेवण देता येतं. ऊर्जावान. तुम्ही पित असलेलं पाणी जर ऊर्जावान असेल तर, आता अनेक जणांना अनुभव, आज मी विचारेल आवर्जून सर्वांना की ऊर्जावान पाणी आणि ऊर्जावान जेवण घेतल्यानंतर काय बरं तुम्हाला अनुभव आला. मी हजर असलेल्या सगळ्यांना विचारेल, म्हणजे तुम्हाला सर्वांना लक्षात येईल की खरंच फक्त फक्त 1 मिनिट सारखा मी माझ्या कुटुंबासाठी तो काढू शकते स्वयंपाक करता करताच. मी तर म्हणेल की एक पोळी लाटणं सुरू आहे आणि तेव्हाच शेवटच्या पोळीच्या वेळेस सर्व जेवणाला ऊर्जा द्या आणि मग बघा तुमच्या कुटुंबामध्ये कशी आरोग्य संपन्नता नांदते. काय आहे ना, बोलणं खूप सोपी आहे. ओके, आणि मी म्हणेल तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास तुम्ही ठेवसालही. पण का ठेवावा तुम्ही विश्वास? बरोबर ना, का ठेवावा? खरं तर तुम्ही विश्वास ठेवूच नका. मी एवढं सांगेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतः अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा. हो ना, स्वतः अनुभव घ्या. तुम्हाला जर बदल वाटला तर विश्वास ठेवा, नाही तर ठेवू नका. तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. तुम्हाला ते ऊर्जावान पाणी पिऊन बघावे लागेल. तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल ना. आणि तेव्हा तुम्ही स्वतः 10 लोकांना सांगसाल, अरे हो, आम्ही पाण्याला ऊर्जा दिली आणि आमचं पाणी, आमच्या पाण्याची चव शहाळ्यासारखी झाली. आमच्या पाण्याची चव आहे ना, ती मंदिरामध्ये जी तीर्थ मिळते ना, असं म्हणून आम्ही पितो, त्या तीर्थासारखी झाली. तुम्हाला अनुभव घेतल्याशिवाय नाही समजणार. आणि मी ते ऊर्जावान पाणी पिल्यानंतर माझ्या आरोग्यामध्ये मला काय बदल जाणवला, हे मी अनुभव घेतल्यानंतर मला कळेल. ओके, सेम तुमच्यासारखं मला सुद्धा एखाद्या वेळेस असं एखाद्याने एखादी गोष्ट म्हटली ना की हो असं होऊ शकते, तर मी पण विश्वास ठेवणाऱ्यांमधली नव्हती. परंतु मी विश्वास ठेवला नाही असं नाही केलं. मी म्हटलं की समोरची व्यक्ती जर मला शिकवते आहे, सांगते आहे, माझे गुरु जर मला सांगताय तर मी करून बघते. मी करून पाहिलं, मी स्वतः अनुभव घेतला आणि मी घेतलेला अनुभव आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहोचवला. आणि आता मी ठामपणे तुम्हाला सांगते की हो, तुम्ही माझ्यावर का बरं विश्वास ठेवावा. तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही सुद्धा हजारो लोकांना सांगा की हो, फक्त ऊर्जावान पाणी पिल्याने किंवा फक्त ऊर्जावान जेवण केल्याने आमच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला. खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. खरं तर आजचा विषय होता लव्ह बॉन्डिंग. आपण मागच्या 2 आठवड्या अगोदर लव्ह बॉन्डिंग हा विषय घेतला होता, परंतु अर्धवट विषय राहिला होता, कारण त्या विषयाचे 2 पार्ट आहेत. अनेक वेळा आपण लोकांवर प्रेम करतो, परंतु आपल्याला प्रेम मिळत नाही. अनेक वेळा आपल्याकडून काय कमी राहिली हे आपल्याला कळत नाही. प्रेम छान, काय म्हणूया, बॉन्डिंग छान होत नाही, एकमेकांना समजून घेतला जात नाही. ओके, तर ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर खरोखर रिलेशन खूप 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 छान होतात.
पण हे रिलेशन का बिघडतात या मागचं एक छोटस चक्रांच्या माध्यमातून, चक्र समजून घेण्याच्या माध्यमातून आपण या विषयाला हात घातला होता. आणि नक्कीच मी आवर्जून सांगेल तुम्हाला की मागच्या जाऊन एक व्हिडिओ बघा जो लव्ह बॉन्डिंगचा आहे. त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की मला चिंता वाटते, मला काळजी वाटते, मला प्रेम वाटते, आणि माझ्या आपली चक्र इम्बॅलन्स झाले की कशा प्रकारे काही गोष्टी होतात. यामधला महत्वाचा पार्ट असा आहे, खरंच अनुभव शेअरिंगला वेळ द्यायचा आहे मला माहिती आहे, म्हणून अगदी थोडक्यामध्ये सांगते. अनेक वेळा मैत्रिणींनो, विशेष करून आपल्याकडे आपलं असं होतं, महिलांसाठी सेशन आहे असं नाही तर सर्वांसाठीच, आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, त्या व्यक्तीशिवाय आपलं आयुष्यच नसतं. पण जेव्हा समजतं ना की त्या व्यक्तीला आपली तेवढी किंमत नाही, तेव्हा ना प्रचंड वेदना होतात. त्या वेदना ज्यांनी अनुभवल्या त्याला माहिती आहे. परंतु आपण अनेक वेळा समोरच्या व्यक्तीला दोष देऊन मोकळे होतो की समोरच्या व्यक्तीला प्रेमाची किंमत नाही, किंवा आणखी काही गोष्टी. खरं तर या विषयावर बोलायला तासनतास आणि ग्रंथांचा अभ्यास करूया, एवढा सगळा हा अभ्यास आहे. पण त्यामधला मी एक पॉइंट सांगते. अनेक वेळा काय होते माहितीये का, बाहेरच्या वातावरणामध्ये वावरत असताना आपले सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा गड्या, मग नाही त्याशिवाय नाही. एवढे सर्व सर्व सदस्य आहेत, बाप रे, आणि तो आपले व्हिडिओ बंद, नाही आवडत मला. फक्त तेवढ्यावर एक काम करा, सगळ्यांनी व्हिडिओ सुरू ठेवा बस, बाकी काही नको तुमच्याकडून. जसं तुम्हाला असं वाटते की तुम्हाला एनर्जी मिळावी, तसं मला पण वाटते ना की तुम्ही आहात की नाही, तर आहे ना. हा, तर बघा, खूप वेळा काय होते, तर तर आपला जसा जन्म होतो ना तसे आपले चक्र बॅलन्स होतात. छोटे बाळ बघा बरं कसं असते, तर निरागस असते, त्याच्यावर सगळेजण प्रेम करतात, आहे ना, त्याचे चक्र बॅलन्स असतात. तो करतो का, छोटं बाळ करतं का कोणाची, बघा आता साधनाताईच्या मांडीवर बाळ आहे, हे जर का एक सेकंद जरी स्पॉटलाइट केलं ना, तरी माहितीये काय होते, तर सगळ्यांना सगळ्यांना हे बाळ आहे ना बघा, हवं हवंसं वाटतं का, कारण या बाळांच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते, जे प्रेम असतं, आहे ना, हे हे काय असतात माहितीये का, यांचे चक्र बॅलन्स असतात. ओके, खरं सांगा, ते बाळ कधी कोणाला म्हणते का की मला माझ्यावर प्रेम कर? नाही, ते बाळ स्वतःवर खूप प्रेम करत असतं. आपण एका लेवल नंतर दुसऱ्यांच्या प्रेमावर डिपेंड होतो. त्यांनी प्रेम केलं, त्यांनी मला आधार दिला, त्यांनी माझी स्तुती केली, त्यांनी म्हटलं आज साडी छान आहे, तर मग मला असं वाटते की हो, आज आहे काहीतरी. त्यांनी जर स्तुती नाहीच केली तर मग आपल्याला आपल्या सजण्याचा पण अर्थ वाटत नाही, असं होते. येस, एक कारण आपण आहे ना, आपण डिपेंड झालो आहे. दोन गोष्टीमध्ये आपण भावनिक दृष्ट्या स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. कुठल्या, जर आपलं हार्ट चक्र अंडर ऍक्टिव्ह झालं तर आहे ना, आपण स्वतःबद्दल नैराश्य, चिंता, विचार करतो, आणि हार्ट चक्र जर ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर खूप मोठ्या प्रेमाची अपेक्षा आपल्याकडून होत असते. फक्त हार्ट चक्रच याला जबाबदार आहे असं नाही, तर तुम्हाला माहिती आहे की आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर ग्रँडमास्टर पर्यंत खूप डिटेल असे चक्र शिकत असतो. सोलार चक्र, रागाच्या, प्रेमाच्या, रागाच्या, हक्काच्या, अधिकाराच्या भावना तेथे आहेत. नाही ना, कधी कधी आपण अधिक अधिकार दाखवायला लागतो एखाद्या व्यक्तीवर. बघूया बरं ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात तर आपल्यासोबत. तुम्हाला माहितीये का, हद से ज्यादा प्रेमही नको आणि हद से ज्यादा रागही नको. माहिती आहे आपल्याला, माहिती आहे, आपण प्रत्येकाने ह्या सिरियल पाहिलेल्या आहेत. हद से ज्यादा म्हणजे काय, कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली ना, तर त्या गोष्टीचा समोरच्या व्यक्तीवर दबाव निर्माण होतो. आणि मग असलेलं प्रेम सुद्धा, हक्काचं प्रेम सुद्धा, किंवा ज्या प्रेमाचा हकदार आपणच आहेत तेच आपल्याला मिळत नाही.
कधी कधी काय होते बघा, आपले मुलं असू दे, जोडीदार असू दे, किंवा आणखी कुठलंही नातं असू दे, मी फक्त नात्या संबंधात नाही बोलत आहे, तर मी जनरल सगळ्याच विषयावर बोलते आहे. पण ना, नातेसंबंध छान होण्यासाठी आपण काय करतो, ओव्हर रिॲक्ट होतो बऱ्याच वेळा. आ सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र बघा, सहस्त्रार चक्र जुन्या गोष्टीमध्येच अटकून बसतो अनेक वेळा विचारांमध्ये. तेव्हा असं झालं होतं, आताही होईल का? आज्ञा चक्र, अधिक चिंता, अधिक चिंता, अधिक चिंता. जर का तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीची जरी अधिक जास्त प्रमाणात चिंता करत असाल, तर तुमच्याकडून जाणारे व्हायब्रेशन त्याला चुकीचे जातात. तुम्ही कितीही प्रेमाने काळजी करा, पण जर प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही चिंताग्रस्त असाल तर. रेणुकाताई, तुमचा माईक बंद करा. व्हिडिओ सुरू सुरू करा आणि माईक बंद करा. बघा, लिंक तुटते. ओव्हर ऍक्टिव्ह होत असतं चक्र, आणि जेव्हा ते ओव्हर ऍक्टिव्ह होतं तेव्हा अनेक वेळा प्रमाणापेक्षा जास्त रिॲक्ट होणं, जास्त चिंता व्यक्त करणं. आणि आपण अधिक अधिक चिंता व्यक्त करतो तेव्हा आपल्याकडून जी एनर्जी जाते त्यांना ती पॉझिटिव्ह नाही जात, ती निगेटिव्ह जाते. आणि खरं सांगा, ज्या व्यक्तीला आपण निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडून जात असेल, ती व्यक्ती तुम्ही खूप काळजी करताना म्हणून तुमच्यापासून दूर जाते. म्हणून बॅलन्स असावं लागतं, बरोबर आहे ना? आता आम्ही रेकी सोबत जुडल्यानंतर आम्ही आहे ना, आजच्या दिवशी मी शांत राहणार, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार, हे शिकलो आहे. आणि जशी आम्ही आमच्या आप्तस्वकीयांची चिंता करणं सोडलं आहे ना, तसं आम्हाला भरभरून प्रेम मिळायला लागलं आहे. कारण आमच्याकडून जात असलेले नकारात्मक भावनांचे जे जे विचार, ज्या नकारात्मक भावना जायच्या, जे व्हायब्रेशन्स त्यांना जायच्या, ते न जाता आता आमच्याकडून त्यांना ब्लेसिंग जाते फक्त. हार्ट चक्र, कधी कधी एवढं प्रेम असते ना प्रमाणापेक्षा जास्त, आणि त्या अति प्रेमामुळे अति काळजी, अति चिंता, अति प्रेमामुळे त्यांच्यावर अनेक लादलेले बंधन, अति प्रेमामुळे आलेली इन्सिक्युरिटी, अति प्रेमामुळे आपलाच आपल्या भावनांवर ताबा न राहिल्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीवर प्रेम करतो, पण अनेक वेळा त्या अति झालेल्या गोष्टीमुळे त्यांना ते बंधन वाटायला लागतं. आणि त्या अतिप्रेमामध्ये ती समोरची व्यक्ती कधी दबते ना, म्हणजे ती उमललेलं फुल अतिप्रेमामुळे कधी दबून कोमे जायला होतं. किंवा आपण असं म्हणूया, जास्त झालेल्या त्या भावनांना त्यांना सांभाळावं कसं कळत नाही, आणि म्हणून लोक ना आपल्यापासून लांब जातात. हे सुद्धा अनेक वेळा होते. आणि आपण काय म्हणतो, मी जीवापेक्षा, मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त त्यांच्यावर प्रेम केलं, मी आहे ना स्वतःकडे लक्ष दिलं नाही, पण आम्ही त्यांच्याकडे अधिक लक्ष दिलं. हेच तर चुकलं. कारण त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, मी सुद्धा स्वतःकडे लक्ष देते, जे काही असेल ते, आणि आपण प्रेमाने राहू. पण अनेक वेळा प्रेमाचा अतिरेक होतो, आणि तो झालेला अतिरेक, त्यामुळे छान असलेले नाते सुद्धा एकमेकांपासून दुरावतात. कदाचित अनेक लोकांना माझा हा कन्सेप्ट आवडणार नाही, किंवा त्यांचा विरोध असेल, पण मी विरोध पत्करायला तयार आहे. एवढं मात्र सांगेल की या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, संपूर्ण चक्रांचं डिटेल्स शिकून घ्या, आणि नंतर विरोध करा. कारण अभ्यासाशिवाय कुठल्याही गोष्टीवर बोलणार नाही. अनेक वेळा एखादी घटना, एखादी गोष्ट त्या अतिप्रेमामुळे काय होते, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे नात्यावर, परंतु व्यक्ती आहे, चुकू शकतो, आहे ना, व्यक्ती आहे, चुकू शकतो, काही घटना होऊ शकतात. यामध्ये काय होतं, अनेक वेळा या घटना कधी चुकीच्या होतात, कधी एखादा विचार चुकीचा क्रिएट केला जातो, किंवा एखादी चूक हातून होते, आणि अति प्रेम असल्यामुळे
आलेला राग सोलर चक्रामध्ये प्रचंड येतो, कारण प्रेम खूप आहे. आणि मग तो खूप राग आपलं सोलर बिघडवतो. तो एवढ्या प्रमाणात बिघडवतो की माझ्या भावनांवर मला ताबा घेता येत नाही. आणि मग छोट्याशा चुकीमुळे दुरुस्त होणारे नाते अतिप्रेमाच्या भावनांमुळे किंवा अति मनाला लावून घेतल्यामुळे, अति वेदना दिल्यामुळे स्वतःला अधिक दुरावतात. आता तुम्ही म्हणसाल मग भावना दुखावल्या जातात. हो, नक्कीच भावना दुखावल्या जातात. मग तेथे काय करावं? तेथे काय करावं? जर चक्र बॅलन्स असतील तर तुम्हाला दुखावण्याची ताकद कोणामध्येच नाही. जर काय माझे चक्र बॅलन्स आहेत तर मला कळेल की समोरची व्यक्ती अमुक अमुक प्रसंगामध्ये अशी अशी वागली, यामागचं कारण काय. पण माझे चक्र इम्बॅलन्स असतील किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असतील तर मात्र अतिरेक होणार. मला ना स्वतःला सांभाळता येणार ना दुसऱ्यांना सांभाळता येणार. आणि मग त्या छोट्याशा प्रसंगांमध्ये नातेसंबंध जवळ आणण्याऐवजी दुरावल्या जातात. कारण खूप जास्त प्रेम असतं. आणि मग आपण म्हणतो माझं प्रेमच मला घातक ठरलं. प्रेम कधीही घातक ठरत नाही. तर प्रेमाचा अतिरेक झाल्यामुळे माझ्या भावनांवर मला नियंत्रण घेता आलं नाही. आणि म्हणून कुठेतरी माझे चक्र इम्बॅलन्स झाले आणि मला कळत नाहीये की दुखावलं काय आहे. माझ्या भावना दुखावल्या आहेत की माझा अहंकार दुखावला गेला आहे. आणि जे काही दुखावल्या गेलं त्यामधून बाहेर निघणं फार अशक्य होतं. जेव्हा भावना दुखावतात तेव्हा सहजतेने माफ करून पुढे निघता येतं. जेव्हा अहंकार दुखावला जातो तेव्हा त्रागात रागा होतो, राग राग होतो, प्रचंड वेदना होतात आणि नाते तोडल्या जातात. पण नाते सांभाळत असताना सर्वांना माहिती आहे की चुका माफ करणे कराव्याच लागतील. स्वीकाराची भावना असावीच लागेल. स्वतःवर प्रेम असावं लागेल. तरच आपण समोरच्या व्यक्तीवरही तेवढंच निखळ प्रेम करू शकतो. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची स्वतःमध्ये क्षमता असावी लागेल. दुसऱ्यावर अवलंबून नसावं लागेल. समोरच्या व्यक्तीच माझ्यावर प्रेम नाही किंवा समोरची व्यक्ती माझ्यापासून दुरावली आहे, आता माझ्या आयुष्याचा अर्थच नाही, ही भावना तेव्हा येते जेव्हा आपले चक्र इम्बॅलन्स असतात. माझे चक्र जर बॅलन्स आहे तर मला समजेल की हो, समोरच्या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम आहे किंवा नाही, यापेक्षा अधिक महत्वाचं आहे माझं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि जेव्हा मी माझ्यावर खूप प्रेम करायला लागणार तेव्हा आपोआप हे बाहेरचं जे काही ज्याच्याकडून मला अपेक्षा आहे ते सर्व माझ्यावर प्रेम करायला लागते. सेल्फ लव्ह. आणि सेल्फ लव्ह तेव्हाच माणूस करू शकतो जेव्हा तुमचे चक्र बॅलन्स आहे. हो, तुमचे चक्र ओव्हर ऍक्टिव्ह असतील तेव्हा सुद्धा प्रत्येक गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक होते. आपल्याला बॅलन्स हवी आहे. आणि बॅलन्स लाईफ जगायची असेल तर चक्र बॅलन्स असणं नितांत गरजेचे आहे. स्वतःचा बेस पक्का असावा लागतो. स्थिरत्व असावं लागते. मग ती व्यक्ती नातेसंबंधांमध्ये केवढेही चढ उतार येऊ देत स्वतःला स्थिर ठेवू शकते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्थिरत्व आहे ती कधीही दुसऱ्याचे नातेसंबंध चोरणार नाही. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार. नातेसंबंध चोरणार नाही, स्वतःचे नातेसंबंध छान सांभाळून ठेवणार. हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजेच काय तर कुठेही लाईफ मध्ये थर्ड पर्सन होण्याचा जो प्रसंग येतो तो जेव्हा तुमचे चक्र बॅलन्स असतील, ज्या व्यक्तीचे चक्र बॅलन्स आहेत
ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील थर्ड पर्सन कधीही होत नाही. कारण स्वतःचं अस्तित्व काय आहे, कसं निर्माण करावं, स्वतःला स्थिर कसं ठेवावं, कुठल्या भावनांवर कसं नियंत्रण करावं हे समजते. आणि आजच्या जगामध्ये खरंच हे बोलणं ही खरंच खूप अवघड आहे माझ्यासाठी. पण आपण आता खूप सारे सेशन घेतो, केवढे मोठे प्रश्न सोडवतो आणि या प्रश्नामधून एवढं मात्र समजते की आजच्या जगामध्ये थर्ड पर्सनचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि खरं तर कोणीही कोणाच्या आयुष्यामध्ये आयुष्यामधलं थर्ड पर्सन होणं, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो, ही नातेसंबंधाची चोरी आहे. आणि चोरी कोण करते? चोरी तेच लोक करू शकतात ज्यांचे चक्र इम्बॅलन्स आहेत. जे बॅलन्स आहेत ते चोरी करत नाहीत. ते स्वतःच अस्तित्व निर्माण करतात. आणि म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जेव्हा आपण जुडतो, तेव्हा मी माझ्या आयुष्यामध्ये काय करावं, काय करू नये, कुठल्या भावनेला अधिक महत्व द्यावं, कुठल्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, आयुष्यामधलं कुठलं पाऊल उचलावं, कुठलं नाही उचलावं, कोणते शब्द बोलावे आणि कुठले न बोलताच थांबावं, या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं नियंत्रण येतं जेव्हा आपले चक्र बॅलन्स असतात. जेव्हा चक्र बॅलन्स असतात तेव्हा आपण स्वतःची लाईफ बॅलन्स जगतो. जेव्हा चक्र बॅलन्स असतात तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये माझं महत्व आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे आणि बाहेरच्या जगासोबत मी कसं वागावं याचं नियंत्रण माझ्यावर असतं. माझ्यावर नियंत्रण असतं. मग बाहेरच्या जगाने मला किती स्वीकारावं आणि किती नाही स्वीकारावं याचा माझ्यावर परिणाम होत नसते. किती बोलावं या ऊर्जेबद्दल? जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. माझ्या आजच्या सेशन मधून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल किंवा कोणाला अनेक जणांना स्वतःच्या आयुष्यातील प्रसंग आठवले, तेथे तुम्ही भावनिक झाला असाल, पण एवढं लक्षात घ्या, कोणाला दुखावणे हा मुळीच उद्देश नाही आहे. उद्देश हा आहे की आपण डोळसपणे स्वतःकडे बघूया, स्वतःवर प्रेम करायला लागूया आणि आपले चक्र बॅलन्स करूया. ऊर्जेच्या माध्यमातून आपण स्वतःचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक आणि नाते संबंधांचा विकास घडवून आणूया. हे सगळं घडत असताना बघा बरं, पहिले नातेसंबंधांचा विकास स्वतःसोबतचं नातं पहिले छान करावं लागेल ना. जेव्हा माझ्यासोबत छान जमतं, मी मला स्वतःला स्वीकारू शकतो, तेव्हा मला बाहेरचं जग स्वीकारेल. तोपर्यंत नाही. म्हणून आपण पहिले सेल्फ लव्ह शिकणार, जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणार, स्वतःवर प्रेम करायला शिकणार. स्वतःवर प्रेम करता करता आपोआप आपले चक्र बॅलन्स करता करता बाहेरच्या जगामध्ये आपली कशी उन्नती होईल आपलंही आपल्याला कळणार नाही. आतापर्यंत अनेक सेशन झाले आरोग्यावर, आतापर्यंत अनेक सेशन झाले आर्थिकतेवर आणि भरभरून भरभरून रिझल्ट दिला. पण नातेसंबंध यावर बोलत असताना खरंच खूप जपून बोलावं लागतं याची मला जाणीव आहे. फार कमी सेशन झालेत, मात्र आपण सेशन जेव्हा अटेंड करतो तेव्हा अनेक प्रोटोकॉल आहेत. लव्ह बॉन्डिंगचा प्रोटोकॉल असू देत किंवा सेल्फ लव्ह असू दे, व्यक्तिमत्वाचा विकास, अनेक साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतःला ओळखायला शिकतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, स्वतःवर प्रेम करायला शिका. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, रिव्हर्स जर्नी करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार करा. जेवढ्या विश्वासाने सांगते ना, तर तेवढ्या विश्वासाने आपलं बेस्ट व्हर्जन तयार करून देते. एवढा विश्वास ठेवा. मी पुन्हा सांगते, विश्वास ठेवा. पण पुन्हा सांगते की का विश्वास ठेवावा? या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, स्वतःचं बेस्ट व्हर्जन स्वतः तयार करा आणि मग तुमचे अनुभव इतरांना सांगा.
मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका. स्वतःला घडवा आणि मग सांगा की काय आहे ही ऊर्जा. आणि मला जर का अजूनही 2 तास बोलायला सांगलं तरी मी माझ्या ऊर्जेबद्दल बोलेलच. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ना, तुम्हाला आता संधी द्यायची आहे शेअरिंगची, तर तुम्ही बोलणार आणि आता मी ऐकणार. आणि आता सर्वांनी पटापट हँडराईज करायचे ज्यांना ज्यांना बोलायचं आहे. आणि प्रत्येकाला बोलायला 1-1 मिनिट मिळणार. बरोबर ना? 1 मिनिट जास्त होईल, कमी होईल? चला, कोण हँडराईज करते पहिलं? बघूया बरं. बोला. प्रियंका. पहिला हात वर आला माझ्या पोरीचा. नाझीरकर. माईक सुरू नाही होत आहे? माईक सुरू होतात. बोला. चला, घाई आत्मा करूया नमस्ते फक्त. सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यापासून आर्थिक तर खूप फरक पडलाय आणि शारीरिक पण खूप फरक पडलाय. म्हणजे मला ऍसिडिटीचा त्रास होतो तो पूर्ण नाहीसा झालाय आणि बाकी रोजच्या जीवनात पण बरेचसे अनुभव येतात आणि खूप छान वाटतंय. आणि एंजल्स पण मदत करतात. थँक्यू. खूप आणि छान. रिलेशन पण सगळे चांगले व्हायला लागलेत. म्हणजे जे माझं शॉप आहे, माझी डेअरी आहे, तर बरेचसे कस्टमर तुटले होते काही कारणास्तव, पण तेही जुडायला लागलेत. तर त्यातही खूप इफेक्ट झालाय. तुझ्या बेबी खूप बद्दल छान. सांग ना. अं, जेव्हापासून ग्रँड मास्टरचा फर्स्ट शक्तिपात झाला होता तेव्हापासून त्याच्यात खूप बदल झालाय. म्हणजे ऍक्टिव्ह झालाय आणि त्याच्या म्हणजे शरीरामध्ये पण वाढ दिसायला लागली आणि त्याचं खेळणं बोलणं वगैरे सगळ्याच गोष्टी खूप फरक पडलाय त्याच्यामध्ये. जे स्लो होती त्याची ग्रोथ ती फास्ट व्हायला लागली. खूप सुंदर. खूप छान. मस्त. बहुत बढिया. थँक्यू. थँक्यू थँक्यू. प्रियंका. थँक्यू. कल्पना पाटील. कल्पना पाटील, वर्षा पलांडे आणि नंतर कीर्ती शेंद्रे. झाला माईक सुरू? कल्पना ताई. हा. परत बंद केला तुम्ही. ओके. कल्पना ताई माईक सुरू करतात तोपर्यंत कीर्ती. कीर्ती. त्यांचा माईक सुरू होईपर्यंत बोला कीर्ती. आज नाही बोलत मॅडम काही. ओके 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 ओके. काय हरकत नाही. हा, पुढच्या ओके. करायला बोलते. कोणाला बोलायचं आहे? सुरेखा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आता मॅडमनी जे काही सांगितलं ते सगळं अगदी खरे. मी जेव्हा स्वतःवर प्रेम करायला शिकले ना, तेच कळत नव्हतं. सगळ्यांकडून अपेक्षा करत होते मी कुठं चुकतीये का, पण हेच कळलं की आपण हेच चुकलो की आपण स्वतःवरच प्रेम नाही केलं. आता स्वतःवर प्रेम करायला लागले, आयुष्यात सगळे मार्ग मिळत चालले. खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. व्हिडिओ सुरू करा सर्व सदस्यांनी. विशेष सर्व रेकी हिलर्स, मला सर्वांचे व्हिडिओ सुरू हवे आहेत. ओके. बोला. जयश्री. जयश्रीला संधी. कल्पना ते तुमचा व्हिडिओ सुरू करा. मॅडम मलाच ना. हो, तुम्हीच. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा ज्या वेळेला ज्या वेळेला रेखीशी जोडलो गेलो त्यावेळेला स्वतःच्या आत्म्याची स्वतःची ओळख झाली आणि त्यातून जो स्वतःच्यातला बदल कळायला लागला त्यावेळेला इतरांवर प्रेम करायला शिकलो, प्रत्येक गोष्टींची ओळख समजून घ्यायला शिकलो आणि त्यामुळे पॉझिटिव्ह निर्णय समोरच्याकडून पण यायला लागले त्याचा आनंद, आणि माफ करायला शिकलो आणि माफी मागायला शिकलो. हे खूप महत्वाचं झालं आणि त्याच्यामुळे आनंदी आनंद झाला. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप सुंदर. आरती कदम. कोणाचंही नाव घेते हा. कुठे गेल्या?
आता दिसल्या मला आरती कदम. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. कडक आवाज आला. आज बर. खूप फ्रेश वाटते मॅडम मला. छान. आणि मला सांगायचं आहे माझा आजचा अनुभव म्हणजे पाण्याचा अनुभव. पाण्याला रेखी दिली होती आपण. हं. मी नॉर्मली जे पाणी पिते पण त्या दिवशी मी जे पाणी पिले ना त्या दिवशी मला ते अक्षरशः शाळेचं पाणी वाटतं छान. आणि खूप फ्रेश त्याच्यानंतर. खूप छान. हा, पाण्याचा अनुभव सांगायला सांगितला म्हणून पाण्याला रेकी दिल्यानंतर. ओके. छान. मस्त. हा. स्वतःत काय बदल वाटतो आरती? स्वतःमध्ये म्हणजे जी निगेटिव्हिटी माझ्यात जास्ती वाटत होती हं. ती आता हळूहळू कमी होत चालली आहे. ओके. हा, आणि फ्रेश खूप वाटतंय मला. पहिल्यापेक्षा खूप फ्रेश वाटतंय. खूप सुंदर. खूप छान. मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. छान. चला, कोणाला शेअरिंग करायची आता? कोणाला शेअरिंग करायची आहे? ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे त्यांनाच संधी मिळणार आहे. व्हिडिओ बंद असणाऱ्यांना संधी मिळणार नाही. ओके. हा, कॅमेऱ्याच्या जवळ लागसाल त्यातही विशेष. बोला कृष्णा दादा, काय सांगसाल? एक दादा पाहिजे ना शेअरिंगला. अरे, हंकारे सर, तुम्हाला आवाज देतोय आम्ही. हा, तुम्हालाच. आत्मा मला नमस्ते सर्वांना. माझं लक्ष होतं तुम्ही घरात बोलून राहिले म्हणून तुम्हाला आवाज दिला. आमच्याकडे जरा पाहुणे आले होते म्हणून मी किशन बोलत होतो थोडं थोडं. ओके. हा, त्यामुळे जरा ठीक आहे. काय सांगसाल? रेकीमध्ये आल्यानंतर माणसाला भरपूर चांगल्या प्रकारचा फरक पडतो. पॉझिटिव्ह फरक पडतो. नकारार्थी भावना माणसाच्या मनातून निघून जाते. आपलं जेवण पाणी हे सर्व माणसाला अनुभव घेतल्यानंतरच चांगलं वाटतं, म्हणून त्याने अनुभव घ्यावा. आणि जे माणसांचे नाते आहेत त्या नात्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा फरक पडतो. पण आमच्या नात्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय. अरे, एक प्रॉब्लेम आहे फक्त आमच्या नात्यामध्ये, बर की ते नातं अजून व्यवस्थित होतच नाही. बर. बाकी सगळे नाते मित्रमंडळी सगळे चांगले आहेत. हं. पण एक नातं फक्त चांगलं होत नाही अजून. पण बर. ते नातं अति जवळचं आहे. त्यामुळे आम्ही पण जास्त त्याला बोलू शकत नाही किंवा ते आम्हाला जास्त बोलू शकत नाही, एवढंच झालेलं आहे. बिलकुल टेन्शन घेऊ नका सर. ग्रँडमास्टर संपेपर्यंत ते नातं पण छान होणार. ते नाते चांगले, बाकी सगळे चांगले आहेत. हं. मित्रमंडळी भरपूर चांगले आहेत सगळे. उलट ते म्हणतात तुमच्या जीवनामध्ये फार चांगला फरक पडलेला आहे, हं. ते म्हणतात. आणि टॅरोट सुद्धा माणसाने शिकावं. टॅरोट शिकल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांना मार्गदर्शन मिळतं आणि दुसऱ्यांच्या अडीअडचणी आपण सोडवू शकतो. यामध्ये आपल्याला खूप समाधान मिळतं. दुसऱ्याची अडचण पूर्ण झाली की आपल्याला समाधान मिळतं ना, की बाबा बरोबर. मी या व्यक्तीची अडचण पूर्ण केली, की त्याला मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्याचं भवितव्य चांगलं झालं. यामुळे आपल्याला समाधान लागतं. एखादं सेशन आपल्याला रविवारच घ्यावं लागते आता टॅरो रिडिंगचं, हो ना? हा, घेऊया आपण. टॅरोट घ्या, म्हणजे सर्वांनी करावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे सर्वजण चांगले होतील, पॉझिटिव्ह होतील, राहतील सगळे. येस. आणि शारीरिक माणसांच्या जीवनामध्ये रेकीमुळे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक हे सुद्धा सगळे फरक पडतात. माणसाच्या हो. जीवनामध्ये आध्यात्मिक सुद्धा फरक पडतो. हो. आणि जे खरंय. नास्तिक असतील त्याने यामध्ये निश्चितच यावं, ते सुद्धा आध्यात्मिक बनून जातील. झालं छान. आत्मानं. आत्मा नमस्ते.
आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. हम्म. अच्छा, चला साधनाताई अस्वाले काय सांगणार बघूया बरं आपण. मला पण छान वाटते मॅडम आता रेकी सोबत जुळल्यापासून. आणि निगेटिव्हिटी थोडी थोडी निघायला लागली बऱ्यापैकी. बऱ्यापैकी थोडी सुधारणा वाटत आहे मला. खूप छान, खूप छान. थँक्यू. पण मॅडम मला झोप पूर्ण बरोबर लागत नाही आहे. आता अजून तुम्ही कम्प्लीटली. सेकंड डिग्रीलाच आहे ना, वेट अँड वॉच. आणि केवढं मोठं गाठोडं घेऊन आलेले आहेत. गाठोडं खूप मोठं आणलेलं आहे, ते हळूहळू सुटावं लागेल ना, हो की नाही? हा, वेळ लागेल. ती माझी केवढा वर्षानुवर्षाचे किती सगळे आजार आणि किती सगळ्या गोष्टी आपण सोबत आणलेल्या आहे. सुरुवातीला आपल्याला स्वतःची मनशांतीवर काम करायचं. खूप छान, खूप छान, खूप छान. रश्मी खामकर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बराचसा बदल होत आलाय माझ्या. आधी निगेटिव्हिटी होती आणि विचार यायचे, निगेटिव्ह विचार यायचे, ते आता कमी झाले. पॉझिटिव्ह हम्म, विचार येतात हम्म. आणि आता पुढे चांगलंच होईल असा विचार करून मी आता पुढे चाललेली आहे. थँक्यू. आत्मा नमस्ते. होणारच सगळं छान, हो ना रश्मी? हो हो हो. खूप छान, खूप सुंदर. आता कोणाला मी बघत होती आता जस्ट, मला कोणी बोला. वर्षाबाई पलांडे, काय सांगसाल? एक वाक्य दोन मैत्रिणींना. माईक सुरू करा, पण पहिले माईक सुरू. नंतर बोलीन मी, ठीक आहे, काय हरकत नाही. आमच्या लाडक्या यांना संधी द्यावीच लागते ना. बोला उषाताई काटकर. हो रुबी, तुम्हाला संधी मिळते, पण तुम्ही दिसत नाहीये ना, व्यवस्थित माईक करा. हा, बोला उषाताई. मॅडम मला मला रेकीमध्ये मी पूर्ण सेशन तिन्ही केले ना, तर मला खूपच फरक पडला मॅडम. माझ्या मानेचा जो त्रास होता मला, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप म्हणजे 50-60% तरी फरक पडलाय मॅडम, खूप सारा चांगला. म्हणजे जी सूज आली होती मानेवरती ती खूपच प्रमाणात कमी झालेली आहे. माझं म्हणजे बॅलन्स जायचा एका साईडला, वन साईडला बॅलन्स जायचा माझा सारखा चालताना. तो हं, बॅलन्स जायचं बंद झालेला आहे. मी व्यवस्थित आता रस्त्याने म्हणजे एकटी जाऊ शकते, चालू शकते. हं, आणि म्हणजे खूप फ्रेश वाटतं असं माझं. मी स्वतः आता रोजच्या रोज पहाटे उठून तुमच्या बरोबर 5 वाजता मेडिटेशन करते. नाहीतर हं, मला मी 15-20 मिनिटं उभी राहिली की मला लगेच अर्धा तास झोपून राहायला लागायचं. हं, अशी माझी परिस्थिती होती. म्हणजे एक काम केलं की मी झोपायची, एक काम केलं की झोपायची. म्हणजे काम करताना सुद्धा मला जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं. पण आता बऱ्यापैकी मी थोडंसं कव्हर केलेलं आहे, म्हणजे झालंय म्हणजे मी स्वतःला मेडिटेशनमुळे. हं, आणि स्वयंपाक वगैरे व्यवस्थित मला करता येतो सगळ्यांचा. नाही तर मला स्वयंपाक करताना सुद्धा सारखं झोपायला लागायचं. थोडा वेळ उभं राहायचं, थोडा सारखं झोपायचं, असं चालू असायचं माझं. मी आता हं. घरातली कामं करते म्हणजे व्यवस्थित जरा सगळे. आणि बाहेर सुद्धा एकटी जाऊ शकते मी असं एवढा बराच फरक पडला मॅडम मला खूप मेडिटेशनमुळे. सुंदर. आता मला फक्त माझ्या आता आर्थिक परिस्थितीमध्ये मला थोडा थोडा फरक जाणवतोय. आणि हं, आता माझ्या बिझनेस मध्ये पण मला जरा हे पाहिजे नाही, थोडंसं वाढला पाहिजे माझा बिझनेस. मी जो चालू केलाय त्याच्यात मला अजून काहीच यश आलेलं नाहीये, बर, पण मला त्यात यश यावं माझी खूप इच्छा आहे. नक्कीच. आणि ते माझं अगोदर काम स्वतःवर कार्य व्हायलाच करा, पाहिजे. स्वतःची तब्येत दुरुस्त करा, नक्कीच बिझनेसही छान होईल, काही काळजी करू नका. ओके. आपण जे काही ओके. कमावलं आहे ऊर्जेच्या माध्यमातून ते खूप आहे. अधिक जास्त तब्येतीवर एक फोकस करा तुम्ही, माझं कारण तुमची ऊर्जा इथं लागते माझं आहे तुमच्या आरोग्यासाठी. हं? वजनच खूप वाढत चाललंय मॅडम माझं. मला जास्त व्यायाम करता येत नाही, जास्त फिरता येत नाही 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 त्याच्यामुळं. ताई, तुम्ही ज्या आणि पद्धतीतून आल्या होत्या ना उषाताई, खरंच हा कोणी उषाताईच्या सोबतचं असेल तर त्यांना माहिती आहे की उषाताई कुठल्या कंडिशन मधून आपल्याकडे आल्या होत्या. हो ना उषाताई? हो ना. पण आता तो 1 का 1.5 महिन्यामध्ये जो स्वतःमध्ये बदल आहे, बरोबर. तर हो उषाताई, आपल्याला किती वेळ द्यावा लागेल? तुम्ही आजारी आहे मागच्या 6-7 वर्षापासून, बरोबर की जास्त?
जास्त मॅडम. 2012 पासून मला बेड रेस्ट दिली डॉक्टरांनी. बघा ताई, आता 2024 आहे, झाला आहे, समजा 25 आहे मॅडम. 25 आहे, बरोबर. हम्म. म्हणजे 12 हा. वर्षाचा जो आजार आहे त्याला आपण दीड महिन्यात एवढा रिझल्ट घेतला आहे. तर माझं असं हो म्हणणं आहे की नाही काही त्याला 6 महिने तर द्या रेग्युलर. हो बरोबर हो की आहे. नाही? पण मला मॅडम, मला ग्रँड मास्टरला ऍडमिशन घ्यायचंय. मला त्याच्यासाठी हा, माझा येऊन बिझनेस जाणार मला तुम्ही, काही काळजी चालवणं करू फार नका. महत्वाचं आहे. येतील येतील, बिझनेस पैशांची माझा काळजी चालला करू नका. पाहिजे. ब्रह्मांडाला सांगा पैसे येतात, काळजी करू नका. ओके. हो आणि फक्त हो मॅडम. मेडिटेशन नियमित ठेवा, मेडिटेशन नियमित ठेवा, मेडिटेशन नियमित ठेवा, एवढं सांगते मी. हो, चालू आता आहे आरोग्याला मॅडम. एवढी सुधार केला आहे तर तुम्ही छान प्रकारे ग्रँड मास्टरला येसाल, आर्थिकतेलाही सुधार करसाल. काहीच नाही, तुम्हाला जे जे हवं ते तुम्ही मिळू शकता. अगोदरचा तुमचा आवाज आणि आताचा तुमचा आवाज खूप फरक पडला आहे ताई. हो. ती एनर्जी आणि आताची थँक्यू. एनर्जी धन्यवाद मॅडम. खूप फरक आहे. आणि धन्यवाद. आपल्याला हेच हवं आहे बस. आपली जी प्रगती आहे ना ही ओके आहे, काही कमी नाहीये. उलट तुम्ही खूप मोठं अचीव केलं आहे. वेळ द्या थोडासा, तुम्ही आणखी पुढे जाणार. हं? हो मॅडम. खूप छान. हो हो. धन्यवाद येस. धन्यवाद मॅडम. काही आत्मानमस्कार. लोक जेव्हा रेकी सोबत येतात ना, मी पण माणूस आहे ना, मला पण टेन्शन येते की नाही. तुम्ही सांगा, बापरे यांना फरक पडला पाहिजे कारण केवढं मोठं गाठोड घेऊन आलेले आहेत, असं एक मनाला ताण येतो. तो ताण आला होता हो उषाताईला ऍडमिशन देताना. पण उषाताई, तुम्ही जेवढं काही ऊर्जेकडून घेतलं ना, तर ती सगळी मेहनत तुमची आहे. खूप सुंदर, तुम्ही स्वतःला खूप बदललं. खूप छान. आनंदी आनंद नमस्कार मॅडम. सर्वीकडे, हा विचार एक लिहून ठेवा आनंदी घरामध्ये, आनंद. आनंदी आनंद सर्वीकडे, आणि तो येणारच तुमच्या हो हो. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. बोला, रुबीला तुम्हाला छान अनुभव सांगायचा आहे. बोला रुबी. आमच्या रुबीला एक संधी हवी असते बोलायची. आमच्या सेशन मधलं सगळ्यात छोटं बाळ आहे हे, आणि इस्रायल वरून बोलते हे बाळ. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. सगळ्यांना बोला. आत्मा नमस्ते. काय बोलू, मला काय सुचतच नाही. काय कसं कुठून जाय चालू मला बोलायचंय. आता बोला, कसं वाटतं सोबत जोडल्यानंतर? नाही, चांगलं वाटतं, छान वाटतंय, हा, सगळं चांगलं वाटतं. मला परत इंडियामध्ये आहे असंच वाटतं, तुमच्या सगळे बोलून वगैरे करून वगैरे सगळं बरं छान. वाटतं मला. मला बोलायचं, आता मी काय बोलू मला सुचत नाहीये. याला म्हणतात सगळं छान. अच्छा, तुमची तब्येत काय म्हणते? काय फरक वाटतो तुम्हाला तब्येतीत? सांगा ना सगळ्यांना. तब्येतीत एवढं काय, मला पाय उभं नाही राहता येत, मला उभं नाही राहत. तुम्हाला उभं नाही राहता येत, बाकी सांगा तब्येतीत फरक काय वाटते तर. उभं तुम्हाला बाकी एवढा काय जमत नाही नाही तर बाबा. उभं कसं राहतं? किती वर्ष झाले जागेवर बसायला, आहे की नाही? तर आता वेळ लागेल उभं राहायला. तुम्हाला तो इंजेक्शनचं इन्फेक्शन झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला उभं नाही राहता येत. वेट अँड वॉच. ओके. तेच तर. खूप सुंदर, छान. अधिक कोणाला शेअरिंग करायचंय? डॉक्टर साहेब. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप छान आहे. रेकी फर्स्ट, रेकी सेकंड, रेकी थर्ड आणि आता ग्रँड मास्टरच्या पर्यंत पोहोचलोय तुमच्यामुळे मॅडम. खरंच खूप तुमची शिकवण्याची पद्धत चांगली आहे आणि टेक्निक ही खूप छान आहे. खूप छान ध्यान लागतं. इतके वर्ष ध्यान करत होतो पण आता एकदम मस्त ध्यान लागायला लागले आणि सगळ्या गोष्टींनी माझा अगदी प्रगती व्हायला लागली. आर्थिक, आरोग्य, सगळ्याच गोष्टींनी प्रगती व्हायला लागली. खूप छान आहे तुमचं ट्रेनिंग, खूप छान आहे तुमचं टेक्निक, खूप छान आहे. तुम्ही खूप छान शिकवता. सगळ्या जगाचं म्हणजे अगदी ग्रामीण भागातील महिलांपासून ते शहरी भागातील उच्च पदस्थ लोकांपर्यंत तुम्ही हे सगळं ज्ञान पसरवताय. खूप खूप धन्यवाद. लोकांना खूप ह्याचा फायदा होतोय आणि खूप होणार आहे. इथून अजून तुमच्या हातून खूप मोठं कार्य होणार आहे मॅम. आत्मा नमस्ते.
तुमच्यासारखे तुमच्यासारखे अनेक डॉक्टर सोबत आहेत, त्यामुळे भरपूर लोकांचा फायदा होणारच आहे. कारण तुमच्या सारख्यांच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचते. एक डॉक्टर जेव्हा रेकी शिकतात तेव्हा रेकीमय इंजेक्शन म्हणजे ट्रीटमेंट सह ऊर्जा देतात पेशंटला. तुम्ही पण केवढी मोठी सेवा करता, हो ना? सर, मी एक मॅडम मोठ्या तुमचं प्रेमाने विचारेल असं, की रुबी आणि तुम्ही सोबत ऍडमिशन घेतलं होतं, बरोबर? ऍज अ डॉक्टर तुम्हाला रुबी मध्ये काय बदल वाटतो? खूप फरक आहे. एक केवढा चेहरा तेजस्वी दिसायला लागला. अगदी बेडवर झोपून बेड रिडन होत्या आणि त्या कोर्स करत होत्या. मला आश्चर्य वाटलं आता काय यांना फरक पडणार, पण त्या उठून बसून अगदी तरतरीत बोलायला लागल्या. बोलताही येत नव्हतं त्यांना सरळ, माईक चालू करता येत नव्हता. आता त्या मस्त माईक चालू करतात, व्हिडिओ ऑन करतात आणि व्यवस्थित स्पष्ट बोलायला लागल्यात. एकदम त्यांना बोललेलं स्पष्ट ऐकायला येतं आणि चेहरा खूप तेजस्वी झाला त्यांचा. असा आजारी चेहरा होता एकदम सुरुवातीला त्यांचा. परत काटकर मॅडम पण एकदम आता तेजस्वी दिसायला लागले. मेडिटेशनचा खूप फरक पडतो. मेडिटेशन खूप गरजेचं आहे. घरोघरी मेडिटेशन झालं पाहिजे आणि तो तुमचा उद्देश आहे आणि तो खरंच पूर्ण होणार आहे. घरोघरी लोक मेडिटेशन करणार, घरोघरी लोक निरोगी राहणार. निरोगी राहायचं असलं तर मेडिटेशन करावं सगळ्यांनी आणि ते ट्रेनिंग घेऊन करावं. परफेक्ट टेक्निक त्याचं तुम्हाला या मॅडम कडून शिकायला मिळेल. मॅडम खूप खूप धन्यवाद. हे खूप चांगलं टेक्निक तुम्ही सगळ्यांना शिकवताय आणि सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचवताय. खूप खूप धन्यवाद आणि खूप लोक चांगली होतात तुमच्या हातून. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. खूप 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 छान, धन्यवाद. थँक्यू सर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कारण रुबी, मला कळत नाही, पण रुबी तुम्ही अगोदर बोलायच्या ना, तेव्हा तुमचं बोलणं कोणालाच ऐकायला नाही यायचं. तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवायच्या, नाही कळायचं आम्हाला कोणालाच, टेन्शन यायचं. पण आता मात्र तुम्ही एवढ्या स्पष्ट बोलत आहात, कारण ती ती वाणी आहे ना, ती पुन्हा परत आली आहे. हळूहळू सगळ्याच गोष्टीमध्ये बदल होईल, हो ना? नक्कीच. ग्रुप सोबत आहे तर तुम्ही चालत येणार इंडियाला. चालत येणार याचा अर्थ काय? तर इंडियाला येणार, हो, तुम्ही चालू शकणार असं म्हणायचं आहे. आम्ही एअरपोर्टवर रिसिव्ह करायला जाणार आहे रुबी मॅडमना इंडियात आल्यावर. येस. कारण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ही फक्त इन्स्टिट्यूट नाही आहे, हा परिवार आहे. ओके. आणि परिवारातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत असतो. थँक्यू युनिव्हर्स, एवढा सगळा परिवार सगळ्यांना दिल्याबद्दल, हो ना? मॅडम तुमचं वटवृक्ष आहे हे, आणि त्याची ही कुठेतरी आता बहरण्याची सुरुवात तुम्हाला दिसते. ती हळूहळू हळू खूप मोठं होणार आहे ते वटवृक्ष. त्या वटवृक्षाचे तुम्ही सर्व ग्रँडमास्टर्स फांद्या आहात. खूप सुंदर. बोला मानसी. हो, बरोबर बोलले सर. बरोबर बोलले, माझ्या मनातलं बोलले. मला बोलता नव्हतं येत ना ते सर्व. सर, डॉक्टर सर बरोबर बोलले. माझ्या बरोबर बोलले मनातलं ना? सगळं बोलले. हो, बरोबर बोलले. मला बोलता नव्हतं. खूप छान, मस्त. बोला मानसी. मॅडम मीच ना, आत्मा तुम्ही नमस्ते. मानसी. अच्छा, एक मिनिट, दोन मानसी आहेत. एक मिनिट. पहिली मानसिक करण. बघा ना, एक मिनिट, किती गंमत आहे तर. ऐका हा. एक मानसिक करंडीकर आणि एक मानसिक करंडीकर. युनिव्हर्स आमच्याकडे लोक पाठवते. एक मिनिट, मी दोघींनाही म्यूट करते. एवढे सेम नावाचे लोक पाठवते. एका बॅच मध्ये 4 कल्पना, एका बॅच मध्ये 3 दीपाली, 2 दिव्या, असेच सगळे पाठवते. आता इथं 2 मानसी, एक करंडीकर आणि एक करण गुटकर. बरोबर वाचलं का मी? आहे ना गमत? मग आता करंडीकरला पहिला चान्स, नंतर गुटकरला. नमस्ते मॅडम. आता नमस्ते. रेकीमध्ये 1 फेब्रुवारी पासून जॉईन केल्यापासून भरपूर म्हणजे आर्थिक तर खूप चांगला फरक पडलाय. माझी जी घराची कामं होती ती खूप वर्षापासून रखडलेली होती, ती मार्गी लागलेली आहेत. मुलामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा फरक पडलाय. माझ्या स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी भरपूर आलेली आहे. मला जॉब करताना बराचसा फरक पडतो आहे. काउन्सिलिंग करताना फरक पडतो आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक सर्व विकास होतो रेकी जॉईन केल्यापासून. मेडिटेशनचं तर आधीपासून बऱ्याच नॉलेज म्हणजे माहिती होतं. मेडिटेशन आम्ही आमच्या गुरूंच्या ह्याच्यात करतच होतो. पण मॅडमचं हे जे मेडिटेशन आहे ना,
हे फार फार सुंदर आहे. कारण यातल्या ज्या अफर्मेशन देतात मॅडम त्या इतक्या सुंदर आहेत की असं मेडिटेशन मी कधीच नाही बघितलं. म्हणजे हे मेडिटेशन असं आहे की जे लोक आहेत त्यांना लक्ष लागत नाही कधीच मेडिटेशन मध्ये, त्यांचं सुद्धा आपोआप लक्ष लागेल, इतकं सुंदर मेडिटेशन आहे. म्हणजे मॅडमनी ज्या अफर्मेशन देतात ना, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र, थ्रोट चक्र, या ज्या एक एक अफर्मेशन देत जातात ते तसं तसं आपल्याला दिसायला लागतं. ज्यांचं लक्ष विचलित आहे त्यांना सुद्धा याचा खूप खूप फायदा होतो आणि त्यांचं लक्ष स्थिर होतं. हे बऱ्याच लोकांचा अनुभवलं आहे. बऱ्याच लोकांचे आतापर्यंतचे अनुभव मॅडमनी खेडोपाडी विकास केलेला आहे ऑनलाईन थ्रू. आम्ही प्रत्यक्षात व्हर्च्युअल पोहोचू शकत नाही, पण मॅडमनी ऑनलाईन थ्रू एवढा सुंदर विकास केलाय की ज्यांना मोबाईल सुद्धा हँडल करता येत नाही ती लोक आज मोबाईल हँडल करून इतके सुंदर सुंदर अनुभव सांगतायत. खरंच मॅडम खूप खूप धन्यवाद, तुमचं खूप कौतुक आहे. आणि देव अशीच तुमच्याकडनं खूप खूप छान सेवा करून घेऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. कालचा परवाचा माझा अनुभव तर खूप सुंदर आहे. निर्जीव वस्तूला सुद्धा आम्ही रेकी देऊ शकतो आणि ती वस्तू चालायला लागते. हा एक माझा अनुभव परवा फेअरवेल होता आमच्या संस्थेचं, क्लासचं. लाईट गेली पूर्ण, स्टेज माझ्या हातात होता, 2.5 तासाचा प्रोग्राम होता, 10वी 12वीचं सेंड ऑफ फंक्शन होतं. सुरुवात करायची आणि लाईट गेली. आता काय करायचं? फक्त म्हणजे एक थोडासा मी विचार केला की निर्जीव वस्तूला आपण रेकी देऊ शकतो का, थोडस मनात आलं. पण त्या लाईटच्या बॉक्सवर मी काही सिम्बॉल रेखांकन केले आणि खरोखरी काय आश्चर्य, अर्ध्या तासात लाईट आली. पूर्ण न्यू पनवेल मध्ये लाईट नव्हती, पण आमच्या कार्यक्रमाला अर्ध्या तासात लाईट आली आणि कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. म्हणजे इतके छान छान अनुभव येत आहेत, खूप सुंदर. सर्वांनी खरं तर हा कोर्स करायला पाहिजे. की आतून माझी कळकळीची विनंती आहे, आपला सर्वांगीण विकास होतो. हे मी अनुभवलेलं आहे, तुम्ही पण अनुभवा ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद मॅडम, धन्यवाद युनिव्हर्सलचे. मॅडमचे तर खूप खूप धन्यवाद. त्यांचा चेहरा बघितला की खुश होतो माणूस. खरंच सांगते मी, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आणि पहाटे 5चं जे मेडिटेशन आहे त्याच्यामुळे फार फरक पडतो. ते सेकंड डिग्री झाल्याशिवाय देत नाही, सेकंड डिग्री झाल्याशिवाय. त्यामुळे सगळ्यांनी सेकंड डिग्री पर्यंत कसंही करून पोहोचाच ही प्रार्थना असते मेडिटेशन करण्यासाठी. धन्यवाद मॅडम, थँक्यू. थँक्यू 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 मानसी. म्हणजे पहिलेच मानसी सांगून देतात सेकंड डिग्री पर्यंत पोहोचा, पुढचं काही नसो. दुसऱ्या मानसी, त्यांना पण बोलायचं होतं. हा बोला मानसी. आणि मी सगळ्यांची सुरू मी रागवते सगळ्यांना आत्मा ग्रँड नमस्ते मास्टर सर्वांना मॅडम, तुम्हालाही. नमस्ते. हा, खूप खूप चांगलं चाललंय. जे त्या मानसी म्हणाला ते बरोबर, सगळं म्हणजे सगळ्यांसाठी लागू आहे ते. त्यांना जेवढे अनुभव येतात तसे आम्हालाही अनुभव येतातच आहेत. लाईट गेली तर लाईटला पण आम्ही म्हटलं की बाबा येऊ दे लाईट, रेकी दिली की लाईट पण येते. तर म्हणजे सेम सेम अनुभव आहेत त्यांच्यासारखेच आम्हालाही, सगळं सेम आहे. आणि प्रत्येक रविवारला आम्ही हजर राहतो तुमच्यासाठी, तुम्हाला बघण्यासाठी. एरवी तुमचे व्हिडिओ आम्ही बघतोच, पण आम्हाला प्रत्यक्ष मला तर बघावंसं वाटतं. मॅडम मला बघायला पाहिजे, मॅडम पाहिजे आम्हाला रोजच. म्हणून मी जॉईन होते रोज रविवारी. बाकी सगळं छान यायलाच हवं. चाललंय, व्यवस्थित चाललंय, नक्कीच. मस्त चाललंय. खूप छान. आपल्या थँक्यू. ह्या मानसी सुद्धा आपल्या काटकर मॅडम सारख्या एकट्या चालू शकत नव्हत्या रस्त्यानी, त्यांचा सुद्धा तोल जायचा. हो ना मानसी? हो हो हो, मला आता कशा पण आहे? बीपीचा त्रास होता. आता मला काहीच नाही वाटत, बीपी आहेच नाही मला आता. काय म्हणजे विसरूनच गेले मी रेकीला जॉईन झाली आणि मला बीपीचं म्हणजे काहीच त्रास नाही. आणि काहीच नाही आता मला, आजार पण आहेच नाही, गेलं सगळं. रेकीमुळे सगळं गेलं, मेडिटेशनमुळे. खरंच मेडिटेशन तर खूप छान आहेत. आणि पहिलं ते सुरुवातीचं मेडिटेशन पण अजून आम्ही करतो, मला तर तेच आवडतं जास्त. मी तेच करत असते दिवसातून एकदा.
ते नक्कीच. बाकीचे करतोच, पण ते खूपच छान आहे मेडिटेशन. युट्यूबवर तुम्ही टाकलाय ते. छान. येस, पहिल्या हा. डिग्रीचं मेडिटेशन जसं मानसी सांगत आहे तसं आपले आप्तस्वकीय कोणी असतील तर त्यांना युट्यूबची आपली लिंक देऊन द्या. त्या मेडिटेशननी सुद्धा खूप लोकांना खूप बदल झालेला आहे. जे हा. जे रेकी नाही शिकू ते शकत त्यांना नक्कीच. योगासारखं आहे. ते हो, मेडिटेशन म्हणजे योगासारखं आहे. योगा आपण योगा शिकतो ना त्याप्रमाणे आहे. आपले सगळे अवयव त्याच्याने हे होतात. हाताचे वगैरे हात आपले कुठे वरती जात नाही कोणाचे, तर ते हळूहळू सगळं म्हणजे पूर्ण बॉडीसाठी आहे ते. खूप छान सुंदर. आहे मेडिटेशन. Yes. खूप छान. धन्यवाद मॅडम सर्वांचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नाही ना बोलायचं तुमचे आहे? रेकीचे. नाही ना बोलायचं? ओके. हा. चला, तर कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. हा, काय वर्ष आता बोलायचं का? हा, बोला. बोलू. हा, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा काल नमस्ते. तुम्ही कानाचा हे घेतला ना, हा, कानाचं हे, तेव्हा मी माझ्या मुलाचं कान ना असा ओला ओला राहायचा, मग मी त्याला कानाची रेखी दिली. तर आता ते कान बरं आहे, आता सुटलं आहे. ते कानाला मी रेखी दिली. खूप आणि छान, परत खूप छान. आणि परत सकाळची मी कधीच उठायची नाही 5 वाजता, पण आता मला स्वतःहून जाग येते 5च्या मेडिटेशनला. खूप सुंदर, खूप छान. स्वतःहून मी उठते आता. आणि खरं तर वर्षा पालांडे सुद्धा पॅरालाइज आहेत आणि असे असे पेशंट आहेत जे दुःखातून वेदनेमधून बाहेर निघतायत. कुठेतरी नैराश्यामध्ये एकटे एकटे राहून कंटाळले होते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. कीर्तीनी परत माईक सुरू केलेला आहे. बोला कीर्ती. आत्मनमस्ते मॅम. म्हटलं मॅडम आता अनुभव तर सगळे आहेतच, येतातच रोजच्या रोज. पण माझा असा एक प्रश्न आहे मॅडम, की आम्ही एक कॉम्प्लेक्स म्हणजे आमचं घर बांधलंय बिल्डिंग. तर खालच्या आम्हाला रेंटने द्यायच्या आहे 2 जागा, पण त्याचं होतच नाहीये काही. तसं ओके. तर आपण करू शकतो का त्याच्यासाठी काही? येस येस येस, नक्कीच नक्कीच. आपली कोणती डिग्री सुरू आहे सध्या कीर्ती? 3rd डिग्रीला आहे आता. थर्ड डिग्रीमध्ये प्रोटोकॉल दिलेला आहे. आता आपण प्रवेशच घेतलेला आहे. थोडस 2-4 दिवस थांबा, येऊन जाईल तुम्हाला तो. ओके. खूप थर्ड खूप डिग्रीमध्ये धन्यवाद आहे मॅडम. की बाबा वस्तूला कशा प्रकारे ऊर्जा द्यावी जेणेकरून समोरच्याचाही फायदा आणि आपलाही फायदा, यासाठी हम्म. आहे. तुमचं ऍप ओपन झालं आहे आता, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आहे. ओके. हो हो, येणार धन्यवाद आहे. मॅडम. आणखी कोणाला काही प्रश्न आहे का नवीन लोकांना काही? तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता. कोणाला काही प्रश्न आहे? काही प्रश्न आहे? नाही? ओके. साक्षी ये मग ना इकडे, वाढदिवस आशीर्वाद घे ना. प्रश्न आहे? नाही? ओके. कोणाला बोलायचं आहे? व्हिडिओ सुरू केला. अस्मिता, तुला बोलायचं अस्मिता? मला खोकला नाही आहे. वाटत, अस्मिता बोलणार म्हणून. मला अस्मिताला खोकला बोलताच येत आहे. नाही. बोलते ना मॅडम मी, कधी मला आता खूप खोकला होतोय. बर, अस्मिताला बोलता येते? येते का बोलता? येते ना. मग सांगा, काय वाटतं रेखीला आल्यापासून? खूप चांगलं वाटतंय. ओके. पण मी पॉझिटिव्ह जास्त झाले, निगेटिव्ह जास्तच होती. पॉझिटिव्ह तर जास्तच झाले. ओके. ओके. खूप छान, खूप छान. अच्छा, नवीन लोकांना काही प्रश्न असेल तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता, नाही तर मग आपण आहे ना मेडिटेशन घेऊया. काय करायचं सांगा. मेडिटेशन घेऊ? काही प्रश्न नाही कोणाचा? मॅडम कीर्ती, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तिला आशीर्वाद द्या ना. ओके ओके. येस येस येस, शेवटी. ओके. वेट वेट फक्त. हा, आपण सेशन संपताना बसा. तर आहे कोणाला काही प्रश्न? नाही तर आपण आता मेडिटेशन घेऊया. मग मी मोठ्या प्रेमाने सांगेल की अरे हो, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. फायनल ती वेळ आलेली आहे आपली नवीन बॅच सुरू होण्याची. गेल्या महिन्यामध्ये काही
वेळेचे स्लॉट रिकामे नव्हते आपल्यासाठी, त्यामुळे आपण बॅचेस नाही घेऊ शकलो. त्याकरता मी सगळ्यांची अगोदर माफी मागते. अनेक जण थांबलेले आहेत, त्यांना वाट बघावी लागली, पण नाही शक्य झालं. दुपारच्या वेळेत टॅरो रिडिंगचा संध्याकाळी आपण टॅरो रीडर्सची एक बॅच सुरू केलेली आहे. यावेळेस डबल ग्रँड मास्टर बॅच सुरू आहे, त्यामुळे वेळेचा प्रश्न आला. त्याकरिता नवीन लोकांना वाट बघावी लागली, त्याकरिता मोठ्या प्रेमाने मी माफी मागते आहे. पण आता उद्यापासून बरोबर 8:30 वाजताची वेळ तुम्हाला देते आहे. 8:30 ला आपली बॅच सुरू होणार आहे. 8:30 ला उद्या दुपारी 3 पर्यंत आपले ऍडमिशन सुरू असतील. उद्या म्हणजे दिनांक 24 मार्च 2025 पासून आपली बॅच नवीन सुरू होत आहे. मे बी 1-2 दिवस ऍडमिशन सुरू राहतील, पण तरीही या सर्वांनी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा, भरभराट आणा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि तुम्हाला नातेसंबंधांनी समृद्ध व्हा. हा नंबर आहे, या नंबरवर आपण फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता. मेसेज पाठवा आणि आपला प्रवेश निश्चित करा. ग्रुप जॉईन करा. खाली दिलेल्या लिंकवर ग्रुप जॉईन करू शकता आणि ग्रुप जॉईन करून ग्रुपला सुद्धा तुम्हाला पुढील प्रवेशाच्या सूचना येतील. बघा, फक्त रेकॉर्डेड कोर्स 30-30, 40-40 हजार रुपये मार्केटमध्ये फी आहे. आपल्या कोर्सची एनर्जी एक्सचेंज फी मी इथे जाहीर करू शकत नाही, कारण खूप साऱ्या अडचणी येतात की एवढ्या कमी एनर्जी एक्सचेंज मध्ये तुम्ही लाईव्ह सेशन घेता. मला अडचणींना तोंड द्यावं लागतं, त्यामुळे या तुम्ही ग्रुप जॉईन करा. मी ग्रुपला तुम्हाला सेशनची माहिती पाठवते. ओके. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हा परिवार आहे आणि परिवारामध्ये सेवा दिली जात असते आणि सेवेच्याच उद्दिष्टाने सर्व सेशन घेतले जात असतात. एक विचार असतो की हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आलाच पाहिजे आणि असंच ते ब्रह्मांड देतं. ते ब्रह्मांडाने आतापर्यंत कोणालाच नाराज केलं नाही. माझी पूर्ण विश्वास आहे मला की यानंतरही जुडणारी प्रत्येक व्यक्ती आनंदच घेऊन जाणार आणि ती इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणणार. आपण मेडिटेशन करूया आणि कीर्तिताईच्या मुलीला रेकी सुद्धा देऊया. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. चॅट बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा. ज्यांचा अजून ग्रुप जॉईन करायचा राहिला असेल, मोठ्या प्रेमाने तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या, कारण पुढील प्रवेशाच्या सूचना तिकडेच मिळणार आहेत. आणि आपण ऊर्जेसोबत बोलायचं म्हटलं तर अजून तर बापरे, मग आपण बोलतच राहू रात्रभर, आहे ना. कारण या ऊर्जेने आम्हाला एवढं भरभरून दिलं आहे, एवढं भरभरून दिलं आहे की आम्ही कितीही गोष्टी सांगत राहिल्या ना तरी कमी पडणार. ओके. खरं तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या सदस्यांना फक्त सांगावं लागतं की आज तुम्हाला शेअरिंग करायची आहे. आम्ही अगोदर आज सांगितलंच नव्हतं कोणाला शेअरिंग करायची आहे. सगळ्यांनी वेळेवरच शेअरिंग केलेली आहे. अगोदर जेव्हा सांगितलेलं असते तेव्हा माहितीये का मग आहे ना शेअरिंग थांबतच नाहीत. हो ना, सगळ्यांना माहिती आहे. तरी अदितीला संधी मिळाली नाही, बऱ्याच जणांना संधी मिळालीच नाही, पण नवीन नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी हा एक उद्देश असतो, बाकी काही नाही, आहे की नाही. आणि एवढं होऊन सुद्धा कोणाला कुठेतरी मनाला वाईट वाटलं असेल माझ्या वाणीमधून, एवढ्या वेळामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला असेल किंवा कळत न कळतपणे एखाद्याचं मन दुखावलं असेल नातेसंबंधांबद्दल मी बोलत असताना, तर मी मनापासून माफी मागते. भावना समजून घ्या. उद्दिष्ट हा आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे असावा, हा उद्दिष्ट आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना.